हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चलन म्हणजेच व्हेरिएशन. यालाच म्हणतात प्रपोर्शन. यालाच काय म्हणतात गुणोत्तर. आता बघा, एक नंबर ऑफ नोटबुक्स आहेत आपण आणि प्रत्येक वहीची किंमत किती आहे ते खाली दिलेलं आहे. ओके, आता इथे दिलेलं आहे पहिल्या ह्याच्यामध्ये रोमध्ये नंबर ऑफ नोटबुक्स कन्सिडर ॲज एक्स अँड कॉस्ट इन रुपीज कन्सिडर ॲज वाय. 12 नोटबुकची किंमत काय आहे? 240 आहे. मग 3 नोटबुकची किंमत काय होईल? बघा, 240 किती नोटबुकची किंमत आहे? 12 नोटबुकची किंमत आहे. बरोबर आहे. याच्यावरून आपण काय काढतो? 12 2 24 0. म्हणजे प्रत्येक नोटबुकची किंमत किती झाली? 20 रुपये. लक्षात आलं? आता इथं आपण रेशो घेणार आहोत कुठला? एक्स डिवायडेड बाय वाय. एक्सची व्हॅल्यू काय आहे इथे? 12 डिवायडेड बाय 24. 2 1 जा 2, 2 2 जा 2. म्हणजे इथं व्हॅल्यू किती आली? 1/20. ठीक आहे. एका वहीची किंमत 20. मग 3 वह्यांची किंमत किती? 20 त्रिक 60. 9 वह्यांची किंमत किती? 20 त्रिक 60 कसं केलं समजलं ना? एका वहीची किंमत 20. किती वह्या आहेत? 3 वह्या आहेत आणि 20 त्रिक 60. आता एका वहीची किंमत किती आहे? 20 रुपये. बरोबर आहे. किती वह्या आहेत? 9. 92 18 0. 9 नोटबुकची कॉस्ट किती झाली? 180. आता 24 नोटबुक्स. 24 नोटबुक्सची व्हॅल्यू काय होणार? 20 पर नोटबुक इंटू 24. 24 दोन्ही 48. 480 रुपये. आता बघा, 50 वह्यांची किंमत किती? 20 रुपये प्रत्येक वहीची आणि 50 वह्या. 2 पंचे 10, 2 0 जशीच्या तशी. एका वहीची किंमत 20 रुपये. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ऑब्झर्व करा. एक्स डिवायडेड बाय वाय म्हणजे एक्स काय आहे ते 3 भागिले 60. म्हणजे 3 1 3, 3 2 6, 1/20. बरोबर आहे. इथे 9/180, 1/20. इथे 24x वायची व्हॅल्यू काय आली? 480. 24 1 24, 24 2 48. किती झालं? 1/20. आता इथे बघा, 50 नोटबुक आहे. 50 नोटबुकची किंमत काय झाली? 1000. 5 1 5, 5 2 10 0, 1/20. आणि इथं ऑलरेडी एक वहीची किंमत दिलेली आहे 1/20. आता इथे ऑब्झर्व करून बघा, प्रत्येक रेशो काय आला? 1/20, 1/20, 1/20, 1/20, 1/20, 1/20. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 12 वह्या असल्या तर 240, 24 असल्या 480, 50 असल्या 100. तेच वह्यांची संख्या कमी झाली, 1 झाली 20, 3 झाल्या 60, 9 झाल्या 180. म्हणजे वह्यांची संख्या जर कमी झाली तर त्याची किंमतसुद्धा काय झालेली आहे? कमी झालेली आहे. वह्यांची किंमत वाढली, किंमतसुद्धा वाढलेली आहे. म्हणजेच काय आहे? वह्यांची किंमत एक्स आहे. एक्स वाढणे हा सिम्बॉलचा अर्थ काय? वाढत जाणे. आणि याचा अर्थ काय आहे? कमी होत जाणे. हे काय? वाढत जाणे आणि कमी होणे. ठीक आहे. आता एक्सची किंमत वाढली म्हणजेच काय? वह्यांची किंमत वाढली तर कॉस्ट पण काय होणार आहे? वाढणार आहे. बरोबर आहे. जे तुम्ही जर दुकानात गेलात आणि जर सांगितलं मला एक वही द्या तर तुम्हाला 20 रुपये द्यावे लागतील. तुम्ही 3 वह्या घेतल्या तर 60 रुपये द्यावे लागतील. बरोबर आहे. म्हणजे वह्यांची संख्या वाढली की वह्यांची किंमतसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढली. आता जर समजा 3 वह्या घेतल्या, 60 रुपये दिलात, पण तुम्हाला वाटलं की 3 वह्यांची गरज नाही, आपल्याला एकच वही घ्यायची आहे. जर तुम्ही एक वही घेतली तर काय होणार? 20च रुपये देणार. म्हणजे वह्यांची संख्या 3 वरून 1 आणली
म्हणजे ती काय केली, कमी केली, तर किंमतसुद्धा काय होणार, कमी होणार. बरोबर आहे. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये एक्स वाढेल त्याच प्रमाणामध्ये वाय वाढेल, ज्या प्रमाणामध्ये एक्स कमी होईल त्या प्रमाणामध्ये वाय कमी होत असेल तर त्याला काय म्हणतात, डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे त्याचा प्रभाव त्या, आता बघा वह्यांच्या संख्येचा प्रभाव कशावर पडला, वह्यांच्या किमतीवर पडला, त्याला काय म्हणतात, डायरेक्ट व्हेरिएशन. आता इफ एक्स इन्क्रीजेस देन वाय इन्क्रीजेस, म्हणजे वह्यांची संख्या वाढली, कॉस्ट वाढली. इफ एक्स डिक्रीजेस देन वाय ऑल्सो डिक्रीजेस, म्हणजे वह्यांची संख्या कमी केली त्या प्रमाणात किंमतसुद्धा कमी झाली. याला काय म्हणतात, या उदाहरणाला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. डायरेक्ट व्हेरिएशन लिहिलं कसं जातं, एक्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वाय. म्हणजेच काय, हे प्रपोर्शन हे कुठल्या सिम्बॉलने दाखवतात, हे अल्फा. ओके. आणि याचं इक्वेशन कसं करणार मग, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय म्हणजेच काय, एक्स इज इक्वल टू के वाय. आता इथे के म्हणजे काय आहे, तर के आहे कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आणि के ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण इकडं बरोबर आहे, बरोबरच्या पुढे आहे, बरोबरच्या इकडे घ्यायचं, हे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर काय झालं, भागाकारात गेलं. म्हणून के ची व्हॅल्यू काय झाली, एक्स डिवायडेड बाय वाय. लक्षात आलं, डायरेक्ट व्हेरिएशन लक्षात आलं. यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, समचलन. सम म्हणजे काय, सारखे. सारखे म्हणजे आता बघा, सारखेचं कसं तुम्हाला पटवून देते मी, की आता वही आहे 1, त्याची किंमत आहे 20 रुपये. वह्या आहेत 2, त्याची किंमत झाली 40 रुपये. 3 वह्या घेतल्या 60 रुपये. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये वह्याची संख्या वाढत गेली त्याच प्रमाणामध्ये म्हणजे सारख्याच प्रमाणामध्ये काय झालं, कॉस्टसुद्धा वाढत गेली. लक्षात आलं, त्याला काय म्हणतात, समचलन. आणि कसं लिहितात, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय आणि एक्स इज इक्वल टू के वाय. के हा काय आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, आणि के ची व्हॅल्यू काय येते, एक्स डिवायडेड बाय वाय. आता पुढे बघूया, इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट टू डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय झालं, व्हॅल्यू नंबर ऑफ नोटबुक्स वाढल्या, व्हॅल्यू वाढली. नंबर ऑफ नोटबुक्स कमी झाल्या, व्हॅल्यू कमी झाली. पण इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे तसे आहे का, नाही. इन्व्हर्स व्हेरिएशनला काय म्हणतात मराठीमध्ये, व्यस्त चलन. व्यस्त म्हणजे काय, उलट. लक्षात आलं. आता बघा इथे, म्हणजे इथं वह्यांच्या ऐवजी इथं उदाहरण घेऊया आपण, एखादं काम आहे किंवा तुमची गाडीची स्पीड घेऊया. ओके. आता बघा, किंवा तुमच्या सगळ्यांकडे सायकल असेल, आपण सायकलचं उदाहरण घेऊ, सायकल घेऊया. आता सायकलची स्पीड जर तुम्ही समजा 1 किलोमीटर पर आवर ठेवली तर तुम्ही 1 तासामध्ये किती अंतर हे करणार, 1 किलोमीटर अंतर कापणार. बरोबर आहे. आणि ही जर स्पीड कमी केली तर काय होणार, वेळ किती लागणार, जास्त लागणार. हे तुम्ही 1 तासात करणार. बरोबर आहे. अवर्स, हे HR म्हणजे काय, अवर्स, 1 तासामध्ये. पण स्पीड कमी केली म्हणजे तुम्ही समजा अर्धा किलोमीटर प्रत्येक तासाला गेलात तर काय झालं, तुम्हाला जास्त वेळ लागला. अर्धा किलोमीटरला तुम्हाला किती, अर्धा किलोमीटर पर आवरनी गेलात तर तुम्हाला तेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल, 2 तास लागेल. म्हणजे इथे तुमची स्पीड कमी झाली पण टाईम कसा झाला, वाढला. लक्षात आलं. टाईम कमी झाला पण इथे वेळ वाढला. जर एक्सची व्हॅल्यू वाढली तर वायची व्हॅल्यू काय होते, कमी होते. आणि एक्सची व्हॅल्यू कमी झाली तर वायची व्हॅल्यू वाढते. आणि ते कसं लिहितात, एक्स इन्व्हर्सली प्रपोर्शन टू वाय. इन्व्हर्सली कसं लिहितात, 1 डिवायडेड बाय वाय.
आणि हेच आता बघा यालाच कसं लिहिलं जातं, एक्स इज इक्वल टू के अपॉन वाय. म्हणजेच त्याचा आहे बघा भागाकारातलं इकडे आल्यानंतर काय होतं, गुणाकारात होतं. आणि एक्स इंटू वाय बरोबर के. नेहमी के म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता याचं उदाहरण मी तुम्हाला वर सांगितलं समजून. आता इथं आपण घेतलेलं आहे मजुरांची संख्या. आता बघा इथे एक काम आहे जे पूर्ण करण्यासाठी काय झालं, मजूर ठेवलेत आपण. मजुरांची संख्या काय घेतली, लेबर्सची संख्या, नंबर ऑफ लेबर्स n आणि डेज, हाऊ मेनी डेज. त्यांना एक काम करण्यास, तेवढ्या मजुरांना ते काम करण्यासाठी किती दिवस लागले. आता 50 मजूर आहेत, ठीक आहे. त्यांना एक काम करण्यासाठी काय झालं, 10 दिवस लागले. पण मजुरांची संख्या कमी केली. मजुरांची संख्या किती केली, अर्धी केली, 25 केली. तर दिवस वाढले ते काम संपवण्याचं, 20 झाले. आता जर मजुरांची संख्या अजून कमी केली तर किती दिवस लागतील. आणि मजुरांची संख्या दिवस जर 50 लागले तर मजूर किती लागतात बघा. आता इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये काय असतं, एक्स आणि वायचा गुणाकार असतो. म्हणजेच इथे काय असणार आहे, एन इंटू डी इज इक्वल टू के. बरोबर आहे. केची व्हॅल्यू सगळीकडे काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. काय झालं, 500. केची व्हॅल्यू आपल्याला सापडली, के इज इक्वल टू 500. समजलं. आता बघा आपल्याला इथं गिवन काय आहे, एन गिवन आहे. एन इंटू डी इज इक्वल टू 500. गिवन काय आहे, 20 इंटू डी इज इक्वल टू 500. डी इज इक्वल टू 500 डिवायडेड बाय 20. 0 0 कट, 2 2 4, 2 5 10. मग जर 20 मजूर असतील तर ते काम संपवण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, 25 दिवस लागणार आहेत. लक्षात आलं. आता बघा या ठिकाणी काय दिलं आहे, 50 हे दिवस दिलेले आहेत. आपल्याला काय काढायचं आहे, मजुरांची संख्या काढायची आहे. आता एन इंटू डी इज इक्वल टू 500. के हा कॉन्स्टंट असतो, बरोबर आहे. आता इथे बघा आपल्याला काय काढायचं आहे, एन काढायचं आहे. डेज किती दिले, 50. आता एन इज इक्वल टू काय झालं, 500 भागिले 50. 0 0 कटलं, एन इज इक्वल टू 5 1 5 0. मग 50 दिवस जर लागत असतील तर मजुरांची संख्या किती असणार आहे, 10 असणार आहे. लक्षात आलं. या ठिकाणी काय झालं बघा, मजुरांची संख्या काय केली, वाढवली, दिवस कमी झाले. मजुरांची संख्या कमी केली, दिवस वाढले. अजून कमी केली, दिवस वाढले. अजून कमी केली मजुरांची संख्या, त्या प्रमाणात दिवस वाढलेले. म्हणजे काय झालं इथे, एन डिक्रीजेस, डी इन्क्रीजेस. म्हणजे काय झालं, हे कमी होते तर हे वाढते. म्हणजे काय होतंय, एक खाली येते एक वर जाते. म्हणजे इथं काय क्रिया होते, उलट क्रिया होते. समजलं. त्याला उलट म्हणजेच काय असतं, व्यस्त असतं. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इन्व्हर्स म्हणतात. लक्षात आलं. इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये के ची व्हॅल्यू कशी येते, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. के ऑलवेज कॉन्स्टंट. समजलं. लक्षात आलं सगळ्यांच्या. डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे समचलन, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय. आणि के ची व्हॅल्यू काय, एक्स डिवायडेड बाय वाय. आणि इन्व्हर्स व्हेरिएशन म्हणजेच काय, व्यस्त चलन. त्यामध्ये कशी होते क्रिया, उलट होते. आणि के ची व्हॅल्यू काय, एक्स इंटू वाय. म्हणजे दोन व्हेरिएशनचा गुणाकार. आता त्याच्यावरच आपण गणित बघूयात. आता बघा, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स युजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता आपण डायरेक्टली प्रपोर्शन असेल तर काय केलं होतं, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय. आणि इन्व्हर्स प्रपोर्शन असेल तर काय केलं होतं, एक्स इन्व्हर्सली प्रपोर्शन टू वाय. याच दोन इथे याचा वापर करायचा. इथे काय दिलेलं आहे बघा, सर्कम्फरन्स सी ऑफ अ सर्कल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इट्स रेडियस.
म्हणजे सी डायरेक्टली प्रपोर्शन टू रेडियस. हे आपण सिम्बॉल ऑफ व्हेरिएशनमध्ये लिहिलं. म्हणजेच काय झालं, एक मिनटं, सी इज इक्वल टू काय झालं, के इंटू आर. के इज इक्वल टू काय झालं, सी अपॉन आर. लक्षात आलं. सिम्बॉल ऑफ व्हेरिएशनमध्ये म्हणजे एवढंच लिहायचं आहे, पण तुम्हाला मी पुढचं सांगितलं. सी म्हणजे काय येणार मग, के आर. के काय कॉन्स्टंट आहे आणि केची व्हॅल्यू इज म्हणजे काय, इथलं गुणाकारातलं इकडे केल्यानंतर काय होतं, भागाकारात होतं. आता बघा, वेवलेंथ ऑफ साऊंड, वेवलेंथ ऑफ साऊंड यल अँड इट्स फ्रिक्वेन्सी एफ आर इन इन्व्हर्स व्हेरिएशन. इन्व्हर्समध्ये सांगितले. यल इन्व्हर्सली प्रपोर्शन टू, इन्व्हर्समध्ये काय येतं, 1/f. समजलं. आता बघा, द इंटेन्सिटी ऑफ लाईट आय व्हॅरीज इन्व्हर्सली. कसं आहे, इन्व्हर्सली व्हॅरीज इन्व्हर्सली विथ द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स d. स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स हे लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शन, पण कुठे इन्व्हर्सली व्हेरिएशन आहे, कसं आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ अ स्क्रीन फ्रॉम द लॅम्प. हे कसं लिहिणार, आय इन्व्हर्सली प्रपोर्शन टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. लक्षात आलं. आता बघा, एरिया ऑफ अ सर्कल, एरिया ऑफ अ सर्कल आपण घेऊया ए. इथं दिलेलं नाही. जसं इथे ह्याच्यामध्ये काय घ्यायचं, सिम्बॉल आय घेतला, इथे डिस्टन्ससाठी डी घेतला, वेवलेंथसाठी यल घेतला, फ्रिक्वेन्सीसाठी एफ घेतला, पण या गणितात दिलेला आहे का, नाही. म्हणून आपण आपल्या मनाने घेतलं. एरिया ऑफ अ सर्कल ए इज डायरेक्टली प्रपोर्शन टू द स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. रेडियस काय घेऊ आपण, आर घेऊ, आणि ते कसं प्रपोर्शनल आहे, डायरेक्टली आहे, पण कशाच्या, स्क्वेअर ऑफ इट्स रेडियस. हे नोट करायचं. इथे जर चुकलं तर आपलं सिम्बॉल व्हेरिएशन चुकेल. आता बघा, एरिया डायरेक्टली प्रपोर्शन टू स्क्वेअर ऑफ रेडियस. आलं लक्षात. आता बघा, कंझम्पशन ऑफ अ पेट्रोल यल. काय दिले, कंझम्पशन ऑफ पेट्रोल यल इन अ कार अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दॅट कार इज डी. डिस्टन्स कसं दिलं आहे, डी मध्ये. आर इन अ डायरेक्ट व्हेरिएशन. कसं आहे व्हेरिएशन, डायरेक्ट आहे, म्हणून यल डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी. आलं लक्षात. समजलं सगळ्यांच्या. डायरेक्टली प्रपोर्शन असेल तर या पद्धतीनं, इन्व्हर्सली असेल तर 1/, येणार. लक्षात आलं. चला आता पुढे बघूयात. आता बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल्स. या टेबल्समध्ये काय दिलेलं आहे, व्हेरिएशन्स दिलेले आहेत, व्हॅरीज दिलेले आहेत. आपण हे कसे आहेत, आता डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणजे इथे काय असणार आहे, एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय असणार आहे. बरोबर आहे. हे दोन्ही गणित आपण सोडून पाहूया. आता पहिलं गणित बघूया. नंबर ऑफ ॲपल्स म्हणजे सफरचंदांची संख्या किती दिली, कन्सिडर करायला सांगितली एक्स, आणि सफरचंदांची किंमत किती सांगितली कन्सिडर करायला वाय. एक सफरचंद किती रुपयाला आहे, 8 रुपयाला आहे. 4 सफरचंद किती रुपयाला आहेत, 32 रुपयाला आहेत. पण आता काय सांगितलं त्यांनी, 56 रुपयाचे सफरचंद किती येतील, आणि इथं विचारले 12 सफरचंदाची किंमत काय असेल, आणि इथं विचारले 160 रुपयामध्ये किती सफरचंद येतील. बरोबर आहे. आता बघा, डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये एक्स डायरेक्टली प्रपोर्शन टू वाय, एक्स इज इक्वल टू के वाय. बरोबर आहे. के इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय वाय. हे काय झालं, याचं इक्वेशन झालं. ठीक आहे. आता केची व्हॅल्यू काय आहे, पहिल्या ह्याच्यानुसार इथे 2 टर्म्स दिले, एक्स काय 1, वाय काय 8. आता दुसरं जरी घेतलं तरी बघा, 4, 32,
4 एक 4, 4 8 32. काय झाला? केची व्हॅल्यू 1/8 झाली. कुठेही गेलं तरी काय होणार? कॉन्स्टंट राहणार. कॉन्स्टंट. केला कॉन्स्टंट का म्हणतात? तर काहीही झालं तरी याची व्हॅल्यू कितीही प्रमाणात वाढलं तरी त्याची व्हॅल्यू काय राहणार आहे? सेमच राहणार आहे. त्या गणितासाठी सेमच राहणार आहे. आता इथे बघूयात. आता काय होणार इथे? के बरोबर एक्स भागिले वाय. आपल्याकडे केची व्हॅल्यू काय आहे? 1/8. एक्स दिलाय का? नाही. एक्स काढायचे. वाय दिलेला आहे. वाय घेतला 56. बरोबर आहे. आता 1 गुणिले 56, 56. 8 गुणिले एक्स, 8x. एक्स बरोबर काय होणार? 56 भागिले 8. 8 एक 8, 8 8 म्हणजे 8 संग 8 7 56. एक्स बरोबर काय झालं? 7 झालं. म्हणजे 56 रुपयामध्ये किती सफरचंद येणार आहेत? 7 सफरचंद येणार आहेत. लक्षात आलं? आता तसंच आपण डायरेक्ट ह्या पद्धतीनं काढू शकतो किंवा एका सफरचंदाची किंमत किती दिली आहे? 8 दिली आहे. मग 12 सफरचंदाची किंमत किती? 12 गुणिले 8, 12 8 96. आलं लक्षात? आता बघा इथे कॉस्ट ऑफ ॲपल काय दिले? के इज इक्वल टू 1/80 आहे. बरोबर आहे. कॉस्ट ऑफ ॲपल्स वायची व्हॅल्यू काय? 160. एक्स काढायचे. 160 क्रॉस इज इक्वल टू 8x. एक्स इज इक्वल टू 8 एक 8, 8 दोन्ही 16, 0 20. म्हणजे इथे व्हॅल्यू काय आली? म्हणजे 160 रुपयामध्ये किती सफरचंद येतील? 20 सफरचंद येतील. म्हणजे तुम्ही असंही काढू शकता जसं मी सांगितलं. एका सफरचंदाची आहे म्हणजे 7ची किती झाली? 7 गुणिले 8. तसंच तुम्ही असं पण करू शकता 12 गुणिले 8. बरोबर आहे. लक्षात आलं? पुढचं बघूया गणित. आता बघा n व्हॅरीज डायरेक्टली ॲज m. म्हणजेच काय? n डायरेक्टली प्रपोर्शन टू m. इथे बघा m वर आहे, n खाली आहे. लक्षात येते? चुकून काय होतं आपल्या घाईमध्ये? आपण नेहमी काय कन्सिडर केलं असतं? सोडवलेलं असतं, प्रॅक्टिस केलेली असते की पहिलं हे डायरेक्टली प्रपोर्शन टू m. म्हणजे इथे आपण कन्सिडर करतो की हे nच आहे आणि हे m आहे. पण तसं आहे का? नाही. इथे व्हॅल्यू खालीवर आहे. आता n डायरेक्टली प्रपोर्शन टू y म्हणजेच n इज इक्वल टू km. k इज इक्वल टू n डिवायडेड बाय m. आता बघा k ची व्हॅल्यू इथे काय येणार? पहिल्या याच्यानुसार n काय आहे? 12. m काय? 3. 3 एक 3, 3 चौक 12. के ची व्हॅल्यू काय झाली? 4. दुसऱ्या याचं करून बघायचं तर बघा के इज इक्वल टू n किती आहे? 20 भागिले 5. 5 चौक 20. व्हॅल्यू झाली 4. लक्षात येते? आता इथे काय होणार? के कॉन्स्टंट आहे. के इज इक्वल टू n डिवायडेड बाय m. के ची व्हॅल्यू काय? 4 आहे. इथे काय दिले? m ची व्हॅल्यू दिले n डिवायडेड बाय 6.5. मग n बरोबर काय होणार? 4 गुणिले 6.5 बरोबर 4 पंचे 20ला 0, हातच्याले 2, 4 सकट 24 आणि 2 26 आणि पॉईंट हा म्हणून n बरोबर किती झाला? 26 झाला. लक्षात येते? मग 6.5 जर m असेल तर n ची व्हॅल्यू काय आली? 26 आली. तसंच करून बघा. आता के ची व्हॅल्यू काय? 4. प्रत्येक वेळेस मी फॉर्म्युला नाही घेते लिहून. केची इथलं ते केची व्हॅल्यू काय? 4. n किती आहे? 28 भागिले m. बरोबर आहे. m इकडे गेला तर 28 भागिले 4 झालं. मग काय झालं? 4 7 28. m ची व्हॅल्यू काय झाली? 7 झाली. समजलं? आता पुढचं बघा शेवटचं. आता इथे काय? के ची व्हॅल्यू काय आहे? 4. बरोबर n काढायचा आहे. बरोबर आहे. आणि m काय आहे? 1.25. मग n बरोबर काय? 4 गुणिले 1.5. n 4 पंचे 20ला 0, हातच्याले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10ला 0, हातचाला 1, 4 1 4 आणि 1 5. n काय झाला? 5 झाला. लक्षात येत आहे? यांची व्हॅल्यू काय झाली? 5 झाली. समजलं?
डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये असेल तर के इज इक्वल टू काय, फर्स्ट व्हेरिएशन डिवायडेड बाय सेकंड व्हेरिएशन. लक्षात आलं? नसेल आलं तर परत तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला लक्षात येईल. आता आपण पुढच्या गणिताकडे बघू जाऊया. आता इथे काय सांगितले तिसऱ्या गणितामध्ये, इनवर्स व्हेरिएशन. इनवर्स व्हेरिएशनमध्ये आपण काय केलं होतं, एक्स इनवर्सली प्रपोर्शन टू वाय. एक्स आणि वाय हे आपण एक सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्सिडर करतो, बरोबर आहे. आता केची व्हॅल्यू इथे काय असणार आहे, एक्स इंटू वाय असणार आहे. म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय असणार आहे, दोन व्हेरिएबलची गुणाकार असणार आहे. आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये काय होतं, केची व्हॅल्यू दोघांचा भागाकार होता. इथे काय आहे, दोघांचा, दोन व्हेरिएशनचा काय आहे, गुणाकार आहे. आता बघा इथे काय दिले, नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ रो n आणि नंबर ऑफ रोज m दिलेले आहेत. आता जर 40 विद्यार्थी आहेत तर रांगा किती असणार आहेत, 6 असणार. जर विद्यार्थ्यांची रांगेतली संख्या जर कमी केली तर रांगांची संख्या काय झाली, वाढली. इथे जर रांगांची विद्यार्थ्यांची संख्या वाढवली तर इथे काय होणार, रांगांची संख्या कमी होणार. विद्यार्थी संख्या कमी केली, रांगांची संख्या वाढेल. रांगांची संख्या वाढवली तर, आता बघा हे मी तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर सांगते. आता बघा 100 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. 100 विद्यार्थ्यांना रांगेमध्ये उभे करायचे. जर आपण 10 रांगेमध्ये उभं केलं, 100 विद्यार्थी आहेत, 10 रांगा मध्ये उभं केलं, रांगेला मी आर घेतलं आणि स्टुडंटला यस घेतलं. जर 10 रांगेमध्ये उभे करायचं असेल तर स्टुडंट्स किती येणार, 10 100. जर आपण रोज 5 घेतल्या तर प्रत्येक रोजमध्ये विद्यार्थी काय राहणार, 20 होणार. जर रोज आपण 20 घेतल्या तर स्टुडंट्सची संख्या प्रत्येक ह्याच्यात किती होणार, 5 होणार. समजतंय? म्हणजे रांगांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये ह्याचं काय होतं, कमी जास्त होते. रांगांची संख्या वाढवली तर इथे विद्यार्थ्यांची संख्या त्या रांगेतली कमी होते. लक्षात येते? त्याच प्रकारचं हे गणित आहे. इथे काय दिलेलं आहे, इनवर्स प्रपोर्शन. म्हणजेच आता बघा इथं काय येणार, के इज इक्वल टू n इंटू यम, बरोबर आहे. आता nची व्हॅल्यू काय आहे इथे, 40 आणि m काय आहे, 6. 4 सक्क 24. केची व्हॅल्यू काय झाली, 240 झाली. आता तेच बघायचं आहे आपल्याला. आता हे सेकंड उदाहरण घेऊन बघूया, त्याची 240च येते का. आता nची व्हॅल्यू काय आहे ते 10 आणि mची व्हॅल्यू काय 24. आला गुणाकार 240. म्हणजे इथे काय, के कॉन्स्टंट कसा आहे, 240. आता बघा के इज इक्वल टू n इंटू यम. आता इथे काय दिलेलं आहे, केची व्हॅल्यू 240 काढून घेतली आपण. इथे n काय आहे, 24 गुणिले m, बरोबर आहे. m बरोबर 240 भागिले 24 म्हणून काय झाला, m बरोबर 24 एक 24 आणि 0ला 0. mची व्हॅल्यू काय झाली, 10 झाली. लक्षात येते? आता तसंच हे बघा इथे के बरोबर 240 बरोबर यांची संख्या काय 12, यमची इथे पण काढायची. यम बरोबर काय, 12 एक 12, 12 दोन्ही 24, 0 20. यम काय झालं, 20 झालं. हे स्टेप न वाढवता मी काय केलं, डायरेक्ट भाग घालून घेतला. आता बघा इथे काय 240 हा कॉन्स्टंट आहे. के n इंटू यम, n काढायचं आहे. यम किती आहे, 30 आहे. मग n बरोबर काय झालं, 0 0 कटलं, 3 8 24. यांची व्हॅल्यू काय झाली, 8 झाली. लक्षात येतोय, समजतंय? आता पुढे बघा, पुढचं उदाहरण बघूया. ए व्हॅरीज इनवर्सली ॲज बी. इथे पण कसं प्रपोर्शन आहे, इनवर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे ए इनवर्सली प्रपोर्शन टू बी.
देअरफॉर के इज इक्वल टू ए बी. लक्षात आलं. आता इथे ते ए बीची व्हॅल्यू काय ऑलरेडी इथे या गणितात करून दिलं आहे. कॉन्स्टंट किती आला इथे 120. आता इथे बघा काय करायचं, इथे आपल्याला कॉन्स्टंट किती आहे 120. ए ऑलरेडी दिलं आहे. बी काढायचे. बी बरोबर काय 12 1 12 12 1 12 0. बी किती झाला 10 झाला. लक्षात आलं. आता दुसरं बघा के इज इक्वल टू ए इंटू बी. के काय आहे 120. ए काय आहे 15 गिवन आहे. बीची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर आहे. आता 15चा पाडा 15 चौक 60 15 5 75 90 15 ते 15 8 20. बी बरोबर काय आहे 8 आहे. बीची व्हॅल्यू काय झाली 8 झाली. आणि आता 15 8 20 हे झाल्याचं. आता इथे पण काय येणार कॉन्स्टंट 120च येणार. बरोबर आहे. के बरोबर ए बी 120 गुणिले बरोबर ए काढायचं आहे. बी किती आहे 4 आहे. 4 1 4 4 त्रिकम 12 0ला 0 म्हणून ए बरोबर काय झालं 30 झालं. एची व्हॅल्यू काय झाली 30 झाली. लक्षात येते. इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये कॉन्स्टंट इज इक्वल टू ए इंटू बी. म्हणजे कुठलंही व्हेरिएशन असेल ए इंटू बी ऐवजी आपण इथे काय घेतलं एन इंटू एम एक्स इंटू वाय. म्हणजे त्या गणितामध्ये आपण कुठले व्हेरिएबल कन्सिडर करतो त्यानुसार केची व्हॅल्यू म्हणजे दोन व्हेरिएबलचा गुणाकार इन्व्हर्सली प्रपोर्शनमध्ये. ओके हे लक्षात ठेवायचं. आणि डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये व्हेरिएबलची व्हॅल्यू व्हेरिएबलचा भागाकार म्हणजेच काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. ओके. आता पुढच्या गणिताकडे जाऊया. आता बघा एन इन्व्हर्सली प्रपोर्शन टू डी म्हणजेच काय एन इन्व्हर्सली प्रपोर्शन टू डी. बरोबर आहे. म्हणजेच के इज इक्वल टू एन इंटू डी. लक्षात येतं आहे. के इज इक्वल टू एन इंटू डी म्हणजे केची व्हॅल्यू काय आहे दोन व्हेरिएशनचा गुणाकार आहे. आता इथे दिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये आपण 2 गिवन आहे दोन्ही. तर आपण केची व्हॅल्यू काढू एन इंटू डी बरोबर 30 गुणिले 6 3 संग 18. दुसऱ्या याच्यामध्ये पण बघा 20 गुणिले 9 9 दोन्ही 18 0 म्हणजे दोन्हीकडे काय झालं कॉन्स्टंट 180 आलं. मग आता इथे तिसरं बघा ह्याच्यामध्ये काय आहे 180 हे के आहे बरोबर एन गुणिले 12. एन काढायचं आहे. नंबर ऑफ वर्कर्स काढायचे आहेत. डेज दिलेले आहेत. 12 1 12 12 1 12 6 उरले 12 पंचे 60. एन बरोबर काय 15. यांची व्हॅल्यू काय आली 15 आली. आता इथे हे बघा के बरोबर एन डी. केची व्हॅल्यू काय आहे 180. यांची काय आहे 10. डेज काढायचं आहे. 0 0 कट झालं म्हणून डी इज इक्वल टू काय झालं 18. इथे नंबर ऑफ वर्कर्स 10 असताना डेज किती लागतील काम संपायला 18 डेज लागतील. आता हे बघा के इज इक्वल टू एन इंटू डी. आता केची व्हॅल्यू काय 180. एन काढायचे डेज दिले. आता बघा 18 1 18 18 दोन्ही 36 10 बे 1 बे बे पंचे 10. एन बरोबर काय झालं 5 झालं. यांची व्हॅल्यू काय आली 5 आली. लक्षात येत आहे. जर समजलं नाही तर व्हिडिओ परत बघा. प्रॅक्टिस केल्याने परफेक्शन येतं. मी इथे डायरेक्ट भागाकार केला. तुम्ही तुमच्या पद्धतीनं लॉंग वेनी पण करू शकता किंवा इथल्या इथं 0 0 कट केलं मी जसं 18 आलं तसं डायरेक्ट पण करू शकता. ठीक आहे. आता पुढचं गणित बघूया. आता बघा इथे काय दिले इफ m डायरेक्टली प्रपोर्शन टू n अँड व्हेन m इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय दिली m इज इक्वल टू 154 n इज इक्वल टू 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m व्हेन n इज इक्वल टू 14. आता इथे आपल्याला आपण टेबल फॉर्मॅटमध्ये शोधलं होतं बरोबर आहे. हे पण आपण टेबल फॉर्मॅटमध्ये कसं करून घेता येतात बघा. करून घ्यायची गरज नाही फक्त तुम्हाला मी दाखवते. आता बघा इथे m
डायरेक्टली प्रपोर्शन n म्हणजेच काय, k इज इक्वल टू m डिवायडेड बाय n. यालाच काय कसं लिहिणार, m इज इक्वल टू के एन, आणि k ची व्हॅल्यू आपण कसं काढणार. लक्षात आलं. आता इथे काय आहे, m आणि n दिलेलं आहे. m काय आहे 154 आहे, n काय आहे 7 आहे. म्हणजे k इज इक्वल टू m इंटू n. बरोबर आहे. हा किती येणार आहे मग इथे 154 इंटू 7. 7 चोक 28 ला 8 हातच्याले 2, 7 5 35 आणि 2 37, 37 ला 7 हातच्याले 3, 7 1 7 आणि 3 10. म्हणजे इथे काय झालं, ही के ची व्हॅल्यू झाली. लक्षात येते. ही के ची व्हॅल्यू काय झाली 1078. आता इथे काय दिलेलं आहे, इथे येणार 1078, के कॉन्स्टंट असणार आहे. बरोबर आहे. आता इथे काय दिले, फाइंड द व्हॅल्यू ऑफ यम. व्हॅल्यू ऑफ यम काढायची आहे. कधी एन किती दिलेला आहे 14 दिलेला आहे. बरोबर आहे. सॉरी, इथे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. मग काय येणार, के इज इक्वल टू यम डिवायडेड बाय एन येणार. ओके. आता डायरेक्ट प्रपोर्शन असल्यामुळं काय होणार, 154 भागिले 7, 7 1 7, 7 2 14, 1 7 2 14. म्हणजे के ची व्हॅल्यू काय आली 22 आली. इथे के ची व्हॅल्यू काय येणार 22 येणार. बरोबर आहे. आता बघा, इथे आपल्याला काय काढायचं आहे, यम काढायचं आहे. बरोबर आहे. आता काय येणार, यम बरोबर के इंटू यन. बरोबर आहे. आता यमची व्हॅल्यू काढायचं, के ची किती आहे 22 आहे, यनची किती आहे 14 आहे. म्हणजे 14 दोन्ही 28 ला 8 हातच्याले 2, 14 दोन्ही 28 आणि 2 30. यांची व्हॅल्यू काय आली 308. आलं लक्षात. थोडं लक्ष विचलित झालं तर आपण इथे व्हेरिएशनच बदलून गेलं माझं, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनच्या जागी इन्व्हर्सली प्रपोर्शन होऊन गेलं. म्हणून एकदम लक्षपूर्वक बघावं लागणार आपल्याला. आता बघा पुढचं गणित. y varies directly as square root of x. काय आहे, स्क्वेअर रूट ऑफ x. when x is equal to 16, y is equal to 24. find the constant of variation and equation of variation. आता इथे काय सांगितलंय, y varies directly proportion but कसा, स्क्वेअर रूट ऑफ x. लक्षात येते. म्हणजे y बरोबर k इंटू x. k इज इक्वल टू काय होणार, y डिवायडेड बाय अंडर रूट x, म्हणजेच वर्गमुळात x येणार. बरोबर आहे. आता इथे काय दिलेलं आहे, y किती आहे, y बरोबर 24 आणि x बरोबर 16 दिलेला आहे. मग याच्यावरून आपल्याला k काढायचा आहे. बरोबर आहे. आणि x ची व्हॅल्यू काय 16 आहे. 24 वर्गमुळात 16 म्हणजे 16 कशाचा वर्ग आहे 4चा. याचं वर्गमूळ काय येणार 4. 4 1 4, 4 7 28. के बरोबर काय झालं 7 झालं. हा झाला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता याच्या पुढे याचं इक्वेशन कसं बनणार. इक्वेशन कसं बनणार, इक्वेशन काय होतं, y इज इक्वल टू के अंडर रूट एक्स होतं. बरोबर आहे. आता बघा इथे काय दिलेलं आहे नंतर, फाइंड द कॉन्स्टंट. इथे काय, फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला इक्वेशन बनवायचं आहे. इक्वेशन काय येईल, y बरोबर 7 वर्गमुळात x. आलं लक्षात, समजलंय. आपल्याला तिथे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, इनडायरेक्ट व्हेरिएशन आहे, परत स्क्वेअर रूट आहे,
डायरेक्टली प्रपोर्शनमध्ये की स्क्वेअर आहे, ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्ही परत समजलं नाही तर परत एक वेळा व्हिडिओ पहा आणि परत प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिसने परत परफेक्शन येईल आणि तुम्हाला गणित वाचल्या वाचल्या लक्षात येईल की ही इथे कुठलं व्हेरिएशन आहे, कुठली प्रक्रिया केली पाहिजे. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा.